नमस्कार मंडळी, कसे आपला इंट्रो असंच असतो. विषय खोल. आज आहे रविवार, त्यामुळं गँग परत आलेली आहे. चिंगू द बॉय, दुर्गा द गर्ल म्हणजेच कार्टून, आणि माग झोपक्या, मेहुल आणि नवीन तोंड आहे आज सुप्रिया द मॅडम. विषय असा खोल आहे. हा ना, बॉयच आहे तू. बॉयला बॉय नाही म्हणणार तर काय. असा विषय. आज आम्ही भेटलोय आज फिनिक्स मॉल, आणि मी आज ठरवले, आमचे बड्डे झालेले आहेत. झोपक्या, माझा आणि मेहुलचा बड्डे झालेला आहे, त्यामुळे ह्यांनी बोलवले आम्हाला बड्डे सेलिब्रेशनसाठी. आणि मी झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय बनून आलेलो आहे डायरेक्ट. तू मला गिफ्ट देणार आहे तुझ्या बर्थडेचं. माझा काही संबंध नाही बाई. गिफ्ट लगेच आली ना अटकेला गिफ्ट. मला गिफ्ट पाहिजे जा मग. विषय असा आहे, बघू आपण आज सेलिब्रेशन. इकडं जाणे का इकडं चोर काय सेलिब्रेशन छोटं मोठं असतं आपलं. एखादा केक बी कापायचा, थोडं टाइमपास करायचं आणि जायचं. तो आज मजा आने वाला है, थोडं मस्ती भी. कुछ शॉपिंग करने वाला हूँ, सब बने रहिए लास्ट पर्यंत. येस, लास्ट पर्यंत पूर्ण व्लॉग बघा, कळेनच काय शॉपिंग करायचं आपल्याला. विषय खोल आणि पृथ्वी गोल. तर स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर. सामना इंटरव्ह्यू द्या मला. लय डेंजर आहेत पोरं. स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे इंटू द अँडीवर्स. ढोलला असलं शिवाय घालायचं मन केलेलं ना काल मला. का कालपर्यंत काल आता नाही सॉरी शुक्रवारी सांगितलं ना तिने सुपारी आहे. आपल्याला सांगतो सुपारीचं कधी आपण कळतं. सुपारीचं कधी कळतं की सुपारी 1 महिना 15 दिवस आधी, 20 दिवस आधी, 1 आठवडा आधी. मी तर बोलेन 1 आठवडा आधी तरी कळते. बरोबर. सांगितलंच नाही बाई आम्हाला तर नाही, मला तर खबरच नाही. मला पण हे ठरलं की भेटायचंय तेव्हा नंतर आपल्याला कळते सुपारी फोडायचं कार्यक्रम. काल मी विचारलं पण बोलते अचानक ठरलं, ते आलेत करून असं तसं. अचानक असं कसं करतो? अचानक आले, मुहूर्त अचानक निघाला का तुमचा? आता मला एक गोष्ट सांगा, तिला कळलं पाहिजे, आपल्या लोकांच्या बर्थडे झालं नेक्स्ट सॅटर्डे संडे आपण भेटतोच, नियम आहे हा. अरे पण तू कर ना मॅनेज, तू कर ना की काय आज असं असं आपल्याला या तारखेला करायचं. तू पहिला मेसेज टाक ना इनिशियल. आजकाल महिना आपल्या 3 भावांचा बर्थडे, तुला कळलं ते पाहिजे. पण नशिबे सेम महिन्यात आहे, वेगळ्या वेगळ्या तारखा पण लक्षात ठेवायचं. आपण दुसरा काहीतरी प्लॅन केला असता. आधी सांगितलं असतं तर मग काय केलं असतं, सुपारीच्या ठिकाणी तिकडे जाऊन काहीतरी केलं असतं. सुपारीच्या ठिकाणी जाऊन केलं असतं काहीतरी कार्यक्रम. बघा आता मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो. हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. हे असंच चालत राहीन. बाकी महत्वाचं काय म्हणतात, तुला बोलावं लागेल. तुला असं वाटतं आम्ही फक्त फोनवर बोलतो, आम्ही असं पण बोलतो, फक्त तुझ्यासारखं फोनवर नाही वाजत ट्याव. मला मी सांगतो, ही पोरगी असली वाजते ना फोनवर, असली बोलून पण देत नाही आम्हाला लोकांना. आणि आता बघा समोरासमोर वाजला पाहिजे माणूस, हिम्मत आहे का? थोड्या वाईब्स मॅच होते, मग तुम्हाला माझा कंटाळा येईल असं म्हणत असेल ना. मला आत्ताच कटाळा आला हिचा. मेहुलबाई म्हणलेत फिरायला जायचंय, आणि फिरायला जायला आम्हाला एक नवीन मेंबर भेटलेला आहे, म्हणूनच जायचंय. नसते आले. मेहुलबाई दरवेळेस एक नवीन मेंबर घेऊन येतात आणि दरवेळेस आम्ही ट्रिप काढतो. म्हणजे ते नवीन मेंबर साठी ट्रिप निघते. आमचं आम्ही जातो तेव्हा त्यांना काम. आपलं ठरलंय अंदरबनला जायचंय. आता जस्ट मी बोललो ठरलं. झटकी पट्टू येणार ना, बघा. बंदूक की गोली. भाई ने बोला करने का तो करने का. ठीक आहे. कसला केक आणलाय? सांग लवकर. मला नाही माहिती कसला केक आणलाय? टट्टी स्टोरी सांग ना त्याची स्टोरी. टट्टी लोखंडला टट्टी केक. स्टोरी अशी आहे की मेहुल शेठ आणि अर्पित शेठचा 6 जूनला बर्थडे होता. त्यानंतर माझा बर्थडे असतो. आमचा तिघांचं सेलिब्रेट करायला इकडे आणलेले हिनी, आणि ही अचानक आली, आम्हाला पण नव्हतं माहिती कशी आली. आमच्या बर्थडेची तारीख 6 जून किंवा 11 जून नसते. ज्या दिवशी जून महिन्यात आम्ही तिघं भेटतो ती आमची बर्थडेची तारीख असते. असंच काहीतरी विषय. तर हिने केक आणलाय. हिचा कोण XYZ मित्र आहे,
तर तो म्हणला मी बनवून देतो केक वगैरे, आणि हिलाच माहित नाही केक नक्की दिसतो कसा आहे, कसा आहे, कसा आणलाय ते गाडीवर. नहीं मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये बड़े हुए. लवकर अनबॉक्सिंग. मी इंटरेस्टेड असं हिने काय आणलं जे हिलाच माहित नाही बघायला. घर बनवून आणले. तर तुला काय वाटतंय काय असं नाही? आय डोंट नो. यू डोंट नो. ओके. ते 150 तास लावून खोलल्यानंतर हा दिसलं थोडं चांगलं दिसलंय मला. रिव्हील झाले एका कोपऱ्यातून. मी डायरेक्ट अंदाजा लावलेला पांढरा केक आणि पांढराच केक. इस बात पे तुझे 100 मार्क मिळेल. 100 मार्क. एक रिव्हील झालाय आणि ही आमच्यासोबत भांडत कशाला होती की हे कोण खाणार. आम्ही निर्लज्ज आहे. हा असं पण तू गोच खातो. अरे आम्हाला चालतं, आम्ही चाटून पुसून खाऊ शकतो ते. सायन्स स्टुडंट एवढा गोड असेल तर खाऊ शकतो. सायन्स स्टुडंट फॉर रिझन. मी नव्हतो पण तरी मी निर्लज्ज. चाटून एवढा गोड असेल तर चाटून पुसून खाऊ शकतो आम्ही. आपण इंजिनिअरिंग केली ना. हा मग यांनी काय लिहिलंय शीट बीट लिहिलंय. डेंजर केक आणलाय. होली शीट युअर ओल्ड यांच्यासाठी येतं ते. पण ते असं वरती करायला पाहिजे होतं. मी बी ओल्डच झालोय आणि हा ओल्डेस्ट आहे. ते काढून त्याच्यावर ठेव की. ओल्डेस्ट. हा मी लहान आहे, मी यंग आहे यांच्यामध्ये सगळ्यात हिच्यापेक्षा पण. ही बी म्हातारी आहे. मुझे क्यों तोडा? एवढे निर्लज्ज लोक आहेत ना भाई. एवढा मस्त केक आणलाय. केक आवडला आपल्याला. पहिली गोष्ट कॅन्डल नाही आणली नी. कॅन्डल आणून नाही दिली मला त्यांनी. अरे पण खिशात टाकून आणायचे ना भाई. मागच्या वेळेस तर आणली होते. नाही नव्हते आणली आपण. ते काड्या Short term memory. बॉल आणले होते ते. तारी. हा काय तर. केक कापण्याच्या आधी मनोगत घेणार आहे मी मेहुल शेठचं. 30 वर्षाचे आलेत. कसं वाटतंय आणि लग्न कधी करणार. तर मेहुल शेठ एवढा गोड आणि मस्त सुंदर केक आपल्या समोर आलेला आहे. बरोबर ना. चांगला आवडला का ना? आवडलं. तुमच्यासारखाच पांढरा आहे. पण आज माझ्याहून जास्त आहे. आज तुम्ही लाल येते त्याचं रिझन मी जाऊ द्या नाहीच सांगत. नको सांगतो. पण हा शब्दचा या वाक्याचा अर्थ काय? कशाचा? याचा. होली शीट. पवित्र गु. तुम्ही केक वर लिहिले होली शीट युअर ओल्ड म्हणजे पवित्र गु तुम्ही म्हातारे. काहीच अर्थ नाही. काहीच अर्थ नाही. पण हा हे केक चांगला केक कापण्याच्या आधी तुमचे 2 शब्द मला पाहिजे. नंतर अर्पकडे वळूच आपण. पण आधी तुमचे 2 असे गोड शब्द. तुम्ही 30 वर्षाचे झाले. तुमचं अजून लग्न नाही. 30 वर्षाचं झालं त्यावरती तर काय बोलू आता. एक नंबर वाटतंय की 30 वर्ष झालंय. का इथं 26 होऊन वाटत नाही. एक नंबर तुम्हाला 30 ला का वाटतंय? असंच बळच आपलं काहीतरी लग्नाचं काय बघू पुढं काय ते. कवर बघू. बघायचं आपल्या नंतर. लग्नाचं बघू म्हणे अजून पण. पहिलं काश तुमचं, इतनी पहिलं समझदारी इथं. मेरे घर वालों में होती. हा आता म्हातारा ऍक्च्युअल म्हातारा त्याच्याकडे वळ आपण. हा तुम्ही झालेले आहेत आता एवढ्या वयाचे. किती वयाचे सांगा जरा तुम्ही तोंडाने तुमच्या. 28 झाला आता 29 लागलंय. हा मग आता काय वर्क इन प्रोग्रेस. कधी आहे लग्न? लग्न तर नाही माहिती. सध्या बांधायचं चाललंय कोणतरी गाड्यात. गुडघ्याला बांधतात बाशिंग का? या वर्षाच्या शेवटपर्यंत कोण ना कोणतरी पडनच गाड्यात. गुडघ्याला बाशिंग बांधतात का ढुंगणाला बांधतात? गाडी तर सोडतो. तुला इकडं आपल्या अंड्याने आणला असता. काशी करायला काय तिकडे गेला? तिकडे फोन करायची गरज होती का? ग्रुप मध्ये आहे ना टाकलेलं. अरे आजीकडे तुम्हाला काय ग्रुप बघायचं नसतंय काय? आजीने सांगितलं का मोबाईल उचकटू नको? अरे टट्टी तुझं मला कधी काय पाहिजे? मनोगत. माझं मनोगत रोज दर आठवड्याला एकदा नाही तर 2दा अख्खं युट्यूब बघते. काय तरी पण बरं वाटतंय. तुम्ही असला केक आणलाय ज्याच्यावर तुम्ही विचित्र काय काय लिहिलेलं आहे. जे की मी मागाशी छान केलाय. बोललो. प्रयत्न छान केले. पण तुम्ही आमच्या तिघांना पुरण एवढा गु आणला पाहिजे. तुम्ही 2च आणले. 3रा नाही आणलेला. हे दुःख आहे मला. दुर्दैव आहे आमचं. बोबडा आहे मी पण शब्द बरोबर वापरला मी. दुर्दैव आहे आमचं की आम्हाला 2च भेटलेत. आता कापतो केक. झालं
बस ना. बहिणीसाठी आणि 2 शब्द चांगले पण बोल. थँक्यू. 2 शब्द. थँक्यू. मम म्हणा. माझ्याकडे तोंडाकडे कुठं बघून. हॅपी बर्थडे टू यू. याच्यात मच्छर मी आलाय. लागली बघ. मच्छर हॅपी बर्थडे. मला फोर्स केलाय कापायला. आई घाण करू नको ना. गाण काय त्याने अख्खा पिलर कापला ती बी एवढाच मोठा तरी कापायचा. पोट घालून काढला की निघा ना बी कॅमेरामॅन. काय माहिती बघू दे. त्या लोकांनी चारले. म्हणजे इतक्या कष्टाने मी तो केक बनवून आणायचा. इतक्या बनवून आणायचा. सोबत बनवून आणायचा काय संबंध बाई. त्यासोबत लोक कष्टाने लोक चुरी बनवतात ही. काय तो कापायला आणि भाऊ खातो कसा केक. कसं खातोय काय त्याला काय आपलाच केक आहे. हे काय असं बोट टाकायचं काढायचं. अरे थोड्या वेळाने बघ इथून बोट बाहेर येईल. म्हणजे या माणसाने लिटरली केक आहे ना हा सगळा कोरूनच खाल्लाय आणि लोकांना सुद्धा कोरूनच चाललाय. अरे थोड्या वेळाने वाट बघ इथून असं बोट बाहेर येते केक मधून. होली शिट. मजा आया. हा जो गो आणलेला आहे तो आता आम्ही एका व्यक्तीला चारणार आहे. आणि पळायचं नाही. बिलकुल पळायचं नाही. एक तर खा नाहीतर टेस्ट कर. पहिलं तू खायचा आहे. आम्ही म्हणणार कसं आमच्या बहिणीने गो खाल्लाय म्हणून. गो खाल्लाय मी इथं खातो. खा ना. थांब का. अरे मी निर्लज्ज आहे. मला केक नाही घाण वाटलं तुझी रिएक्शन घाण वाटली. मेन एकदम चविष्ट. म्हणजे लिटरली गाठी पण नाही त्यात एवढी स्मूथ क्रीम आहे ना. आता मी सक्सेसफुली सगळ्या बहीण भावांनी गू खाल्लाय. हा लवकर इज्जतीत का आम्ही खाल्ला ना. इज्जतीत का हा कर लवकर. खाल्ला तू बी खायचा. सगळ्यांनी गु खायचा. धर लवकर. यस तू पहिल्यांदा आली. पहिल्यांदा गु खा. मी स्वतःच्या हाताने आम्ही भरवत असतो. आम्ही निर्लज्ज आहे. आम्ही भरवत असतो. लय खाणारे रे गु खाणारे. आजपासून भारी लागते. भारी लागतंय. स्वतःच्या हाताने गो खाल्ला. आजपासून मी गँगचं नाव बदलतोय हागवण गँग. वा 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 वा. अजून गिफ्ट आले. हिनी पण परफ्यूम. मेरे को भी परफ्यूम आयलाय. हे परफ्यूम कधी कधी असं वाटतं ना प्रेमाने दिलंय का कधी कधी वाश येतो म्हणून सगळ्यात घाण गेले वाश ओल्ड मॉन्क. हे बघ हे आले रिच्युअल्स. हे आम्ही टिकवायचं असतं. मी 6 महिने झाले मागतोय. मागच्या बड्डेला दिलत ह्या बड्डेला आले डायरेक्ट. ते बड्डेलाच मिळतो फक्त. हा पॉलिसी आहे. याचा पण यांनी सगळ्यांनी परफ्यूमच दिलेत. म्हणजे आम्ही नक्की आंघोळ करतो ती ग नाही करत तेच माहित नाही. पोरींनी आम्हाला कुठं आणलंय. हिचे कोणचे न टावळू आता. ते स्टोअर कशाचं आहे. टॉय स्टोअर आहे. आणि हा माणूस इथे येऊन स्क्रू ड्रायव्हर का बघतोय. हिचे कोणचे न टावळू म्हणजे टीडी कडे जाणार नाही. उघड आहे. काय खरं ना बाबा या पोरींचं. डुकरा घ्या की त्याच्यापेक्षा. हा डुकरा असतील. तुम्ही आहेत ना सोबत आमच्या.
Emotional damage. पक्का वैतागलो मी आता यांची शॉपिंग बघून यार. लिटरली मेहुल इकडे आतमध्ये आणि अपोरी इकडे गेले DIY ला. एवढा वैतागलो ना DIY ला. DIY पाटील आणि हा इकडे बसलाय. लिटरली हा बी वैतागलाय. काम 25. हा फायनली या लोकांची शॉपिंग संपलेली आहे. एका ठिकाणावरून आम्ही वाचलोय झुडिओ फिनिक्स मध्ये. जिथं होतं तिथं शटर डाऊन आहे, बहुतेक काढण्यात आलेलं आहे, त्यामुळे आम्ही वाचलोय. आणि आता जे मी तुम्हाला म्हणलेलं मला काहीतरी शॉपिंग करायची आहे, तर मी आज सकाळीच ठरवून आलो. कारण की मला अचानक इच्छा झाली की आपण जावं स्टोअरमध्ये आणि नवीन मोबाईल बघावा. कोणचा तर तुम्हाला मी दाखवतो आता. कारण की लास्ट 2-2.5 वर्ष झाले तो मोबाईल घ्यायची मला इच्छा आहे. म्हणजे तो मॉडेल नाही, त्याच्यानंतर 2 व्हेरियंट नवीन आले, पण इच्छा आहे त्यामुळे तोच मी घेणार. आता आपण आज जाऊ आणि बघू फायनली आईच्या गावात. मी टाळत होतो अजून 4-5 महिने, पण आपला जुना मोबाईल येतो थोडा त्रास द्यायला लागला. ते हँग वगैरे नाही पडत, पण बॅटरी उतरते लवकर त्याची, त्यामुळे मला चायला घेऊनच माकी अखिया. मला काहीतरी घेऊन दे ना छबू. मला काहीतरी घेऊन दे ना. चल तुला काहीतरी वॉच पाहिजे ना मला. वॉच पाहिजे. मी हा हे तू मला मागितलं होतं गिफ्ट मध्ये. चल आज तुला काय पाहिजे ते घे, मी घेऊन देते. फायनली आपण स्टोअर मध्ये घुसलोय. आता घ्यायचंय का नाही हा मोठा प्रश्न आहे. नडू लावा ताकद. कुछ तो तूफानी हो रेला है बाप. घ्या ना कॅश. ओनली कॅश विषय कॅश. बडे लोग. बडे लोक नाही भाई, तुला पण माहिती मी किती वेट केले. वेटिंग सिन्स S23 वॉज लॉन्च. 20 मोबाईल घ्यायचा आपल्याला माहिती. नको जेड ब्लॅक नकोच आहे मला. टायटॅनियमच नाहीये. जेड ब्लॅक दुसऱ्या स्टोअरला जाऊ. जेड ब्लॅक नकोच आहे, पूर्ण ब्लॅक चांगला नाही दिसत आहे का. टायटॅनियम ब्लॅक नाही, टायटॅनियम ब्लॅक असं दिसतं बघ. टायटॅनियम ब्लॅकच्या साईडला ड्रीम आहे. अचानक स्टोअरच्या बाहेर दिसलो तुम्हाला मी, कारण की आमचा झालाय पचका. त्यांच्याकडे मला जो कलर पाहिजे तो नाही. त्यांच्याकडे जेड ब्लॅक आहे जो की पूर्ण ब्लॅक आहे. कलर ट्रेंडिंग मध्ये येतो जेड ब्लॅक, पण मला नाही आवडा ना तो एवढा पूर्ण ब्लॅक. आणि तो पण एवढा डार्क आहे ना तो कलर, नाही आवडला मला. पाहिजे टायटॅनियम ब्लॅक जो की सेक्सी दिसतो एकदम. आता आपण इथून निघू बाहेर, शोधू सॅमसंगचा स्टोअर आणि मग घेऊ. पण घेणार आज तो मोबाईल लेंगे बा. आज दिल में आहे तो लेंगे. चालायला लाव चालायला. त्याच्या बापाने चालवलेला असं. येस. आता वैतागून आम्ही जेवलो बिवलो मस्त निवांत. म्हणलं आता निवांत होऊनच जाऊ. कॉन्टॅक्ट फिरायला मध्ये भाईने म्हणजे मी 2-4 कॉन्टॅक्ट फिरवले. म्हणजे माझे कॉन्टॅक्ट नाही पर्सनली, गुगल मॅपवरून फिरवले. तर भोसरीतलं एक आहे शॉप, त्याने अरेंजमेंट वगैरे करून म्हणलं तुम्ही कुठे आहे सध्या. म्हणलं मी अशा ठिकाणी आहे. तर म्हणे कोंडव्यात तुम्हाला NIBM पाशी आमचं स्टोर आहे सॅमसंगचं, तर तिकडे जावा, तिथं मी अरेंज करून देतो. आणि लिटरली मी 7-8 दुकानांना स्टोअरला फोन केले, कुठंच अवेलेबल नव्हता जो मला टायटॅनियम ब्लॅक कलर पाहिजे. तो जेड ब्लॅक नकोय मला. जेड ब्लॅक एवढा खास नाही वाटत. लोकांना का आवडतोय, अख्खाच काळा आहे तो. टायटॅनियम ब्लॅक मस्त दिसतोय. तर टायटॅनियम ब्लॅक त्यांनी अवेलेबल करून दिला. आणि तोच कलर नव्हता अवेलेबल 7-8 ठिकाणी त्यांनी अवेलेबल करून दिलाय. आणि तो मला क्लिअरली म्हणलाय की जावा तुम्ही आणतो. त्यानंतर 3-4 कॉल पण आलेले आहेत मस्त वेगळे, सर या हो सर या हो. म्हटलं येतोय भाई, जेव तर दे मला. तर खाल्लंय, तर जाऊ स्टोअरला आणि फायनली परचेस करू. यस. तर
पोचले आपण मस्त इथं स्टोअरला. NIBMला सॅमसंगचं स्टोअर आहे, रोडलाच आहे. दादा खूप भारी आलेले. मी 5 मिनटं गप्पा मारलेले आहेत दादासोबत. त्यांनी अरेंज करून पण दिला मोबाईल आणि खूप काही गाडीवरच ओळखले. इनफॅक्ट मी बाहेर गाडी लावत होतो, आतूनच हात दाखवला, आत आईच्या गावात ओळखलं. घेतला फोन, मंडळी खुश, सगळी मंडळी खुश, माझ्या सकट. दादा पण खुश आहेत आमच्यासाठी. दादांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स मी तुम्हाला टाकतो यूट्यूबमध्ये, लोकेशन शॉपचं पण टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये. खूप चांगला डिस्काउंट दिला आहे त्यांनी. प्लस ते म्हणले त्यांच्याकडून एक मस्त अँटी रिफ्लेक्टिंग स्क्रीन गार्ड प्लस कवर आणि त्यांनी ॲडॅप्टर दिला आहे. युजली ते 25 वोट्सचा देतात जर दिला तर, बट मला 45चा दिला आहे, तर थँक्यू त्यांना. तुम्ही या, तुम्ही बोला यांच्यासोबत, खूप चांगले डिस्काउंट देतात आणि बोलायला खूप चांगली सर्व्हिस पण खूप चांगली देतात दादा. तर तुम्ही या, मी लोकेशन टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये, कॉन्टॅक्ट डिटेल्स नक्की देतो त्यांच्या नावासकट. तुम्ही बिंदास कॉन्टॅक्ट करा, डायरेक्ट कॉन्टॅक्ट. तर मोबाईल घेतल्यानंतर थोडा वेळ बसलो तिथं, डेटा ट्रान्सफर करत होतो. शॉपमध्ये तिकडं गप्पा मारत बसलो, शॉपचे जेवणार होते त्यांना, आणि खूप मजा आली मला मोबाईल घेऊन. मजा तर येणारच भाई. S23पासून मोबाईलचा वेट करतो मी. म्हणजे असं नाही की घ्यायचाच होता, पण मला आवडते S23, S24 दोन्ही अल्ट्रा आवडायचे. आणि आता असं झालं की जुन्या मोबाईलने थोडी साथ सोडायला लागले, थोडी म्हणजे खूपच बॅटरीमुळे इश्यू आहे, बाकी काहीच लिटरली काहीच इश्यू नाही आहे. त्याच्यामुळे फक्त मला शिफ्ट व्हायला लागलं नवीन मोबाईलवर, तर विषयच नाही. खूप खुश आहे मी, आणि खुशीच्या भारत मी बाकीच्यांनीला जाताना पण रेकॉर्ड नाही केलेलं ब्लॉग, तर काही विषय नाही. चाललो आता घरी जाणार, निवांत बसणार, काय डेटा ट्रान्सफ़र वगैरह करायचे ते करून घेतो मी. आज के लिए बस इतना ही. तुम्हारा भाई बहुत खुश है, तो बस जुड़े रहिए, बने रहिए. नवीन विषय येत राहणार, क्वालिटी वाढत राहणार, आणि तुम्हाला मेन कंटेंट मी पोचवत राहणार. तर असंच बघत राहा, सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या भावाच्या चॅनलला. बाय, सबस्क्राईब करा. अरे वाजी उदा त्या टक 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 टक. अरे वाजी उदा त्या टक टक